अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय असो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा विजय असो। अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाहर आपण फोटो निकालले आर्मी चला मोठा बघा और इनामदार सबका सत्कार मैं करूंगा। पत्रकार महोदय सहकारी सुहास जोशी और संजय शिरवाडकर इनामदार आणि या अल्पशा सूचनेवरती आलेले नवी पाटील साहेब यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले तरुण बंधूंनो आणि मित्रांनो, खरं म्हणजे नवी पाटील साहेबांचा मला 2-3 दिवसापासून फोन होता, परंतु माझी त्यांची भेट आज दुपारी झाली. मोसिनभाई आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायची माझी इच्छा आहे. आणि खरं म्हणजे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं मोठं काम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी या अगोदर सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा काही नवीन अशातला भाग नाही. चांगल्या प्रकारचं ते काम या ठिकाणी करू शकतात. मी त्यांना 2 तासापूर्वी सांगितलं की एक काम करा, तुम्हाला जर प्रवेशच घ्यायचं चला आपण आता 2 प्रवेश करू. चांगल्या कामाला वेळ काय, आपण या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेटवर्क उभा करताल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. आणि निश्चितच आपण आज जरी प्रवेश केला असला तरी आपल्याला जुन्या कार्यकर्त्यासाठीच या ठिकाणी वागणूक मिळेल. आपल्याला पक्षामध्ये जे काही गोष्टी असेल, म्हणजे आता तुम्ही सांगितलं मला इथं बऱ्याच वेळेस असं बऱ्याच गोष्टी घडतात का एखादं काहीतरी गोष्ट घडली तर राज्यकर्त्यांचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याक समाजाला खरं म्हणजे अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम वैजापूरमध्ये सुद्धा ज्यांचं नेटवर्क आहे, वैजापूरमध्ये ते चांगल्या प्रकारचं काम करू शकता आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद निर्माण करून देऊ शकता असा विश्वास आहे मला. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पक्षाची ताकद आपण इथून पुढे चांगल्या प्रकारे वाढवावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्माननीय जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलाश पाटील साहेब यांनी मला जो पक्ष प्रवेश दिला, मी
जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. बाबूल साहेबांनी आता सांगितलं की आम्ही अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुधाकर दादा सोनवणे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी मला मेन फादर बॉडीचा जिल्हा कोषाध्यक्ष केलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर साहेब ज्यावेळेस जिल्हा अध्यक्ष होते, जोशी साहेब, त्यांनी मला जिल्हा उपाध्यक्षपद दिलं होतं मेन फादर बॉडीचं. हे काम करत असताना मी माझ्या थोड्याशा काही वैयक्तिक अडचणीमुळे भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला. त्या पक्षाने माझा मान सन्मान झाला. मला भारतीय जनता पार्टीने प्रदेशाचं कार्यकारिणी सदस्य मेन फादर बॉडी बावनकुळे साहेबांच्या टीममध्ये प्रवेश दिला. त्यानंतर मला 2 वेळेस भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हाध्यक्ष केला. परंतु सध्याच्या काळामध्ये जे एक वातावरण तयार झालेलं आहे की कटेंगे बटेंगे, मी 2 वेळेस पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती केली की मुस्लिम समाजही भारतीय जनता पार्टीत भरपूर असं काम करतो, तर तुम्ही असे शब्द प्रयोग करू नका. सन्माननीय नारायण राणे साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन की मेसेज दिला की मी माझ्या मुलाला, म्हणजे आता सध्याचे जे आपले सन्माननीय मंत्री आहे त्यांना मी सांगितलं की सगळ्यांना बोलू नको. त्यांचे वाक्य आहे, तू सगळ्यांना बोलू नको, ज्याची चूक आहे त्याच्यासाठी तू बोल, असं नारायण राणे साहेबांनी सांगितलं. परंतु आता आणखीनही जे काही वातावरण एक जे अल्पसंख्याक समाजाला पोषक नाही आहे, तर इथलच्या स्थानिक नेत्याशी मला त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. त्यांच्याविषयी मला अभिमानच आहे. सन्माननीय कराड साहेब झाले, सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे नाना झाले, आपल्या नवनियुक्त आमदार आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब झाले, प्रशांतजी बम साहेब झाले आणि महामहिम राज्यपाल बागडे नानासाहेब यांनी पण माझा फार आदर सत्कार केला. परंतु वरच्या पातळीवरती जे थोडीशी वातावरण जे मुस्लिम विरोधी तयार झालेलं आहे, मी भरपूर वेळेस त्यांना विनंती केली, 2दा पत्रकार परिषद घेतली, त्या माध्यमातूनही मी त्यांना विनंती केली, परंतु स्थानिक नाही परंतु राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती जे वातावरण तयार झालेलं आहे, तर माझं मन तिथं काम करण्यासाठी गजत नाही आहे. आणि मला तेच पूर्वीचे दिवस आठवले, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समाजाला एकत्र घेऊन चालतो, या पक्षात काम करण्याला मला पूर्वीपासूनच आनंद आहे. मला ज्यावेळेस बाबू साहेबांनी थोडी कल्पना दिली की पटेल साहेब तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच चांगला आहे, तर मला अभिमान आहे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष यांच्याविषयी, तसेच राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब आणि सर्व जे पदाधिकारी आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत आणि जे पूर्वीपासूनच अतिशय असा आदर आहे. आज मला जे आपल्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय कैलास पाटील साहेब यांनी मला पक्षप्रवेश दिला, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि जशी माझी थोडीशी कल्पना आमचे नेते सहकारी मित्र LM पवार साहेब झाले, आमचे बाबू साहेब झाले, आमचे इनामदार साहेब आहे आणि ऐनवेळेवर जोशी साहेब आहे आणि आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साहेब हे उपस्थित झाले, मी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या या तरुण मंडळांना थोडीशी कुठून तरी कल्पना मिळाली, मी न सांगता हे ऐनवेळेवर अचानक इतके उपस्थित झाले, मी यांचाही इथं धन्यवाद व्यक्त करतो. यहाँ पे
साहेब हे जवळपास हे मुस्लिम मुलं आहे तर यांना मी सांगू इच्छितो कि आपकी जो भी कुछ अड़चन है, आपके जो भी कुछ प्रॉब्लम है, तो तुम हमको बोल सकते हैं, हमारे जिला अध्यक्ष साहब को बोल सकते हैं। अभी आपने जो राष्ट्रवादी का गमछा पहन लिया, आप तुम और हम अपन राष्ट्रवादी के बन गए और अपने अभी जिले के अध्यक्ष, ये बहुत बड़ी ताकत है, ये माजी आमदार है। अरे आमदार से मंत्री तक ताकत रखते हुए ये आपके जो भी काम रहेंगे बेझिझक हमारे पास बोलो, जिला अध्यक्ष साहब पास बोलो, सुधाकर सोनू बाबू साहब के पास बोलो और हमारे सभापति है। हमें हम पूरे टीम को किसी को भी आपकी जो भी कुछ प्रॉब्लम है, मसला है, तो ये बोलने का, जैसा हमने अभी भारतीय जनता पार्टी में काम करा है मुस्लिम समाज के लिए, वैसे ही उससे भी बढ़ चढ़ के हम काम अभी मुस्लिम समाज के लिए, आम जनता के लिए, नौजवानों के लिए, कष्टकरी के लिए, शेतकरी के लिए, कामगारों के लिए, मजदूरों के लिए काम करेंगे। महिला के लिए हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के अल्पसंख्यक मोर्चा के जिला अध्यक्ष मोहसिन भाई बहुत दिनों से बेचैन थे, साहेब मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्यासाठी मोहसिन भाई पण फार दिवसापासून इच्छुक होते, उत्सुक होते। आज त्यांची इच्छा पूर्ण झाली। मी परमेश्वर चरणी अशी काही प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये जे आणखीन काही जे मुद्दे उपस्थित होतील ते आपल्या हातून त्याचं योग्य असं निर्णय निघेल। मला इथं बोलवलं, मी सगळ्यांचा धन्यवाद। रिश्तेदार भी और दोस्त भी नबी पटेल साहब ये भाजपा के जिला अध्यक्ष थे। इन्होंने अपनी घर वापसी करे, पहले ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के थे, इन्होंने घर वापसी करे और घर वापसी में ये कल आनंद इसका मुसलमानों के लिए, समाज के बीच इसका आनंद कल होगा, ऐसा मुझे विश्वास है। क्योंकि एक आदमी जब घर से कहीं दूर जा रहा, बीजेपी क्या है क्या नहीं है ये राजकीय लोगों को मालूम है, लेकिन समाज के नज़र में, मुसलमानों की नज़र में ये बीजेपी थोड़ी खराब है करके ऐसा लोगों की मंशा है और 101% है, कोई इसमें बुरी बात नहीं है। हमारे बाबू साहब ने ये बोले कि हमारे योगी आदित्यनाथ महाराष्ट्र में आके प्रचार करे, कटोंगे बटोंगे, तो ऐसा हमारी अजीत दादा और हमारी राष्ट्रवादी और आपकी राष्ट्रवादी पार्टी में ऐसा कुछ भी नहीं है। कोई कटेगा नहीं, कोई बटेगा नहीं। शाहू फुले अम्बेडकर की संविधान पे चलने वाली है अजीत दादा पवार साहब की पार्टी है, ये अपनी पार्टी है। और हमारे माजी आमदार कैलाश पटेल साहब जिला अध्यक्ष, हमारे लाड़के नेते, इनको हमने 2 घंटे पहले बोले नबी पटेल साहब का प्रवेश कराने का। एखादा अगर कभी दूसरा आदमी देखेंगे, परसों देखेंगे, गलत है क्या पटेल साहब, लेकिन तात्कालिक निर्णय लेके और उन्होंने फैसला लिया बाबू साहब 2 तास। ऐसा नेतृत्व होना अपने लिए और समाज के लिए बहुत जरूरी होता। तीसरी बात कि हमारे कुछ लोग हैं, मैंने घनसावनी के भाषण में भी बोला, नीतीश राणे साहब ने ये बोले कि अजान के भोंगे ये बंद होंगे, लेकिन मैं खासदार साहब भुमरे साहब के सामने नीतीश राणे साहब को ये बोला, ना मस्जिद के भोंगे बंद होंगे ना मंदिर के भोंगे बंद होंगे। कुछ तो भी समाज के अंदर दिल में डाउट आना, फॉल्ट आना और उसकी नीतिमत्ता खराब होना, ये इसके लिए भाषण